उदगीर प्राणायाम करून घ्यायचा आहे. ओंकारेश्वर म्हणायचा. दीर्घ श्वास भरून आपल्याला 3 वेळा उदगीर प्राणायाम करून घ्यायचा आहे. ओंकारेश्वर म्हणायचा आहे. श्वास भरा. दोन्ही हात घासून आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचा. गरम गरम वाफ आपल्या चेहऱ्यावरती द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला योगिन करून घ्यायचं आहे. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. जो हात आपण वर उचलतो तोच पाय आपल्याला पूर्णपणे वर उचलायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला करून घ्यायचा आहे. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात वर, हात पूर्णपणे वर उचलून घ्यायचा आहे. जो हात आपण वर उचलतो तोच पाय पूर्णपणे आपल्याला वर उचलून घ्यायचा आहे. आपल्या मनाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. चेहऱ्यावर हास्य निर्माण करायचं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्वप्रथम आपल्या मनाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. चेहऱ्यावरती हास्य निर्माण ठेवायचं आहे. रिलॅक्स. थोडं यामध्ये आपल्याला फास्ट करून घ्यायचं आहे. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. श्वासोश्वास भरत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे. तुमचा हात रिलॅक्स. आपला गुडघा आपल्या पोटापर्यंत, आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दीर्घ श्वास भरायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. कमीत कमी आपल्या पोटापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. अतिरिक्त वाढलेली पोटावरची चरबी आपल्याला नष्ट करायचं आहे. रिलॅक्स. आपल्या गुडघ्यातून वाफ द्यायचा आहे. श्वास मात्र भरत राहायचा आहे, श्वास मात्र सोडत राहायचा आहे. श्वासावरतीच पूर्ण प्राणायाम योगाचा खेळ आहे. परिपूर्ण श्वास सोडायचा आहे, परिपूर्ण श्वास घ्यायचा आहे. रिलॅक्स. आपला गुडघा पूर्णपणे स्पीडमध्ये घ्यायचा आहे. बरं, आपल्या शरीराला
हलकं फुलकं करून घ्यायचं आहे. रिलॅक्स. पायामध्ये भरपूर अंतर घ्या. दोन्ही हात सरळ आपल्या गुडघ्यावरती बसायचं आहे. बसण्याचा प्रयत्न करायचा आहे, आपल्या क्षमतेनुसार करायचा आहे. आपली क्षमता ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे. अतिरिक्त बोजा आपल्या शरीरावरती ताण पडेल असं आपल्याला करायचं नाही आहे. आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. पायाच्या गुडघ्यावरती फक्त बसण्याचा प्रयत्न करा. केल्याने होता हेरे आधी केलेचे पाहिजे अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे. रिलॅक्स. कमरेवरती हात ठेवून वर बघायचा आहे आकाशाकडे. नजर आकाशाकडे ठेवा. उलट डावीकडे उजवीकडे 7-8 वेळा आपल्याला करून घ्यायचं आहे. आपल्या क्षमतेनुसार करून घ्यायचं आहे. पूर्णपणे आकाशाकडे बघायचं आहे. कोणाचे हे घर हा देह कोणाचा. आपलं घरसुद्धा आपलं नाही, आपला शरीरसुद्धा आपलं नाही. परिपूर्ण आपल्या शरीराला प्राणायाम योगामुळे सुदृढ करून घ्यायचं आहे. लास्ट राऊंड. रिलॅक्स. दोन्ही हात समोर. श्वास भरा आणि पूर्ण हातासहित वर आपल्याला वरून घ्यायचं आहे. श्वासावरती पूर्ण खेळ प्राणायामचं अवलंबून आहे. श्वास म्हणजेच जीव, जीव म्हणजे श्वास अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे. खाली वाकून पूर्णपणे खाली वाकायचं आहे. आपली कंबर रिलॅक्स करून घ्यायचं आहे, शिथिल करून घ्यायचं आहे. आपल्या शरीराच्या नसणाऱ्या मोकळ्या करून घ्यायच्या. दीर्घ श्वास. रिलॅक्स. त्यानंतर आपलं हात तळपायापर्यंत पोचेल असं दीर्घ कोणातून आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. पूर्णपणे आपल्याला कंबर वाकवायची आहे. जसं लोखंड आपण लाल भडक गरम करून त्याला वाकवतो त्याचप्रमाणे आपल्या कमरेला वाकवायचं आहे. आपल्या क्षमतेनुसार वाकवायचं आहे. पूर्णपणे कंबर वाकवायचं आहे. हाताच्या नसणाऱ्या बोटाच्या नसणाऱ्या पूर्णपणे आपल्याला रिलॅक्स करून घ्यायचं आहे, शिथिल करून घ्यायचं आहे. रिलॅक्स. थोडं दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडून द्या. आपल्या शरीरावरती आलेलं ताणतणाव काढून घ्यायचा आहे.
आणखी पायामध्ये भरपूर अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचा आहे. पूर्ण त्रिकोण आसन करायचं आहे. थोडं थांबायचं आहे. 1 वर बघायचं आहे. 2 3 थोडं थांबायचं आहे. व्हेरी गुड. सगळ्यांचं चांगलं होत आहे. 4 5 6 7 अतिशय सुंदर होत आहे. 8 9 व्हेरी गुड. रिलॅक्स. आता यामध्ये आपल्याला थोडं स्पीड घ्यायचं आहे. खांद्याच्या रेषेमध्ये हात थोडं स्पीडमध्ये करून घ्यायचं आहे. रिलॅक्स. व्हेरी गुड. आपलं हात मागे पुढे करा. हाताला मागे पुढे करून घ्यायचं आहे. हातावरती आपल्या नसणाऱ्या रिलॅक्स करून घ्यायचं आहे. शिथिल करून घ्यायचं आहे. थोडं खोलाकार करून घ्यायचं आहे. वरच्या दिशेने खोलाकार करायचा आहे. झुला करून घ्यायचा आहे. वर बघा आकाशाकडे. पूर्ण डोळ्याचा व्यायाम आपल्याला करून घ्यायचा आहे. डोळ्याला आलेला चष्मा नंबर आपल्याला दूर करून घ्यायचा आहे. पूर्णपणे जसा हात आपण त्या ठिकाणी वळतो त्या हाताच्या बोटाकडे आपल्या डोळ्याच्या परिपूर्ण आपल्याला व्यायाम करून घ्यायचा आहे. रिलॅक्स. कमरेला फिरू द्या. कमरेवरती आलेलं ताणतणाव काढून घ्यायचा. रिलॅक्स. रवी लावण्याची क्रिया करा. पूर्णपणे आपल्याला ताट बिछळून घ्यायचा आहे. म्हणजेच रवी लावण्याची क्रिया करून घ्यायची आहे. पूर्वीचे जुने लोक 2-2, 3-3 क्विंटलचे ताक घुसळत होते. म्हणून त्यांची प्रकृती अतिउत्तम राहत होती. आजच्या युगामध्ये आपल्याला काम कमी असल्यामुळे आपल्या शरीराची स्वास्थ्य बिघडत आहे. पूर्णपणे रवी लावण्याची क्रिया करून घ्यायची आहे. रिलॅक्स. कांडाची क्रिया करा. आपल्याला मिरची बारीक तळून घ्यायचं आहे. नजर आकाशाकडे. अंगठा आपल्या पाठीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बारीक मिरची पावडर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. चेहऱ्यावरती हास्य निर्माण करायचं आहे. चित्रायचं आहे. परिपूर्ण आपल्याला योग मन लावून करून घ्यायचा आहे. करो योग रहो निरोग अशी राज्य सरकाराची भाष्य आहे. भारत सरकाराची भाष्य. अशाप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आपलं शरीर निरोगी ठेवायचं आहे. सुदृढ ठेवायचं आहे. रिलॅक्स. गोल हात फिरवा. हाताला गोलाकार करून घ्यायचा आहे. उलट. रिलॅक्स. हस्तपादासन करून घ्या. पूर्णपणे आपलं पाय आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. 7-8 वेळा आपल्याला करून घ्यायचं आहे. हस्तपादासन करून घ्यायचं आहे. आपला हात पायाला पोचवणे. पायाचा नमस्कार घेणे.
आपलं कपाळ गुडघ्याला टेकवले याला वज्रासन असे म्हणतात. रिलॅक्स पायामध्ये अंतर घ्या. आपलं पूर्णपणे पाय गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पोट आपोआप नरम पडतील. पाय गरम तर पोट नरम, डोकं शांत, डोक्यावरती बर्फ. अशा पद्धतीने आपल्याला योगा व्यायाम करून घ्यायचा आहे, प्राणायाम करून घ्यायचा आहे. जंपिंग करून घ्यायचं आहे. उड्या मारा. नाही उड्या मारता आलं तरी चालेल, पण हात हलवण्याचा प्रयत्न करा. सजावट आली. दोन्ही हात समोर करून क्रॉस वडिंग करून घ्यायचं आहे. आपल्या कमरेला पीळ द्यायचा आहे. फास्ट फास्ट करा. रोजच्या व्यायामामुळे पूर्णपणे आपल्याला प्रॅक्टिस झालेली आहे. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. नाकावाटे श्वास घेऊन तोंडावाटे सोडायचा. तोंडावाटे श्वास घेऊन नाकावाटे सोडून द्यायचा. चार पाच वेळा दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडून द्या. रोजच्या या प्रॅक्टिसमुळे, योग प्राणायाममुळे आपलं शरीर अतिशय रिलॅक्स झालेलं आहे, स्थिती झालेलं आहे. अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे. आपल्या शरीरावरती कोणत्याच प्रकारचा ताणतणाव नाही. रोजच्या अभ्यासामुळे, रोजच्या प्रॅक्टिसमुळे आपल्या शरीरातल्या नसणाऱ्या अतिशय रिलॅक्स झालेला आहे, शिथिल झालेला आहे. अशी आपली धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घ्या. वीरभद्रासनचे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे आहे. 1 2 3 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. 4 रिलॅक्स. उलट 1 2 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. 4 रिलॅक्स. आणखी 1 2 3 रिलॅक्स. शेवट 1 2 3 रिलॅक्स. वीरभद्रासनचा पहिला प्रकार या ठिकाणी झालेला आहे. वीरभद्रासनचा दुसरा प्रकार आपल्याला घ्यायचा आहे. 1 2 3 संपूर्ण वर बघायचं, आकाशाकडे नजर आकाशाकडे ठेवा. 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. 4 रिलॅक्स. उलट 1 2 3 रिलॅक्स. आणखी एक वेळा 1 2 3 रिलॅक्स. शेवट 1 2 3
4 रिलॅक्स. असे आपले वीरभद्रासनचे 2 प्रकार या ठिकाणी झालेले आहे. यानंतर आपल्याला चक्रासन करून घ्यायचं आहे. दोन्ही हात समोर, नजर समोर ठेवायचं आहे. चक्रासनची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. 1 पाय फिक्स जागेवरती, 2 3 पायात कोणत्याच प्रकारचा हालचाल नको, पाय फिक्स ठेवायचा आहे. 4 5 6 7 8 9 रिलॅक्स. त्यानंतर एक हात आपल्या खांद्यावरती, एक हात सरळ येईल, दोन्ही हात सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 रिलॅक्स. एक हात खांद्यावरती, एक हात कमरेवरती येईल, दोन्ही हात सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 रिलॅक्स. असे आपले चक्रासनचा प्रकार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ताडासन करून घ्यायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात सरळ खांद्याच्या रेषेमध्ये सरळ घ्यायचे आहे. वर 1 परिपूर्ण ताणून घ्यायचं आहे. ताणावर शरीर. व्हेरी गुड. सगळ्यांचं चांगलं होत आहे. काढून रिलॅक्स. आणखी एक वेळा. 1 2 ताणावर शरीर. शाबाश. व्हेरी गुड. काढून. आणखी एक वेळा शेवटचं. 1 2 ताणावर शरीर. संपूर्ण शरीरवर ताणून घ्यायचं आहे. रिलॅक्स. पायामध्ये थोडं अंतर घ्या. दोन्ही हात वर करून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ करा. ताडासनचा दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. दोन्ही हात आपल्या डोक्यावरती, पाय जवळ घ्या. पाय जवळ घ्यायचा आहे. 1 ताणावर शरीर. संपूर्ण शरीरावर ताणून घ्यायचं आहे. 2 3 ताणावर शरीर. पायाच्या टाचावरती यायचं आहे. रिलॅक्स. आणखी एक वेळा शेवटचं. 1 2 ताणावर शरीर. संपूर्ण शरीरावर खिचून घ्यायचं आहे. व्हेरी गुड. रिलॅक्स. पायामध्ये भरपूर अंतर घ्या. डोक्यावरती दोन्ही हात घ्यायचा आहे. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 रिलॅक्स. असे आपले ताडासनचे 2 प्रकार झालेले आहेत. दोन्ही पायामध्ये आणखी भरपूर अंतर घ्या. ताडासनचा तिसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे. दोन्ही हात डोक्यावरती घ्या. हाताला पूर्णपणे ताणून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 रिलॅक्स.
ताडासनचा चौथा प्रकार घ्यायचा आहे. दोन्ही हात डोक्यावरती घ्या. डावीकडून 5 वेळा, उजवीकडून 5 वेळा गोलाकार करून घ्यायचा. हाताला ताणून घ्या. 1 2 3 4 5. रिलॅक्स. उलट 1 2 3 4 5. रिलॅक्स. असे आपले ताडासनचे 4-5 प्रकार झालेले आहेत. आपलं शरीर या ताडासनमुळे हलकं फुलकं झालेलं आहे. शरीरावरती कोणत्याच प्रकारचं ताणतणाव या ठिकाणी राहिलेलं नाही. अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वृक्षासन करून घ्यायचं आहे. वृक्ष म्हणजे झाड. झाडासारखी मजबूत स्थिती आपल्या शरीराची बनवायची आहे. 105 वर्षापर्यंत आपल्याला तारुण्य राहायचं असेल तर वृक्षासन करा. झाडासारखी मजबूत स्थिती आपल्या शरीराची बनवायची आहे. जसं नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये झाड 200-200, 3-3 हजार वर्ष टिकतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला आपल्याला टिकवायचं आहे. 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. काढून घ्या. उलट 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर एखाद्या वस्तूकडे लावायचा आहे. त्या वस्तूचा आकार, रंग बघायचा आहे. व्हेरी गुड. सगळ्यांचं चांगलं होत आहे. काढून त्यानंतर ध्रुवासन करून घ्यायचं आहे. पोझिशन हीच राहील. फक्त आपले दोन्ही हात आपल्या हृदयाजवळ जोडायचे आहे. 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. काढून घ्या. दुसऱ्या बाजूने रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला अर्धचंद्रासन करून घ्यायचं आहे. दोन्ही हात आपल्या कमरेवरती लावायचा आहे. श्वास भरा. 1 2 3 4. शेवट 1. रिलॅक्स. त्यानंतर दोन्ही हात आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे. दोन्ही हात मागे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे. 1 2 3 4. शेवट 5. रिलॅक्स. आपली कंबर गोल फिरवा. अशा या छोटे छोटे योगाव्यायामामुळे प्रत्येक, जसं चंद्रासन झालं, वृक्षासन झालं, कटीचक्रासन झालं, असे अनेक छोटे छोटे प्राणायाम व्यायाम यामुळे आपल्या शरीराच्या नसणाऱ्या बिमाऱ्या आपोआप दुरुस्त होतात. तुझं आहे तुझ्यापाशी पण तू विसरलासी. आपला आपल्या जवळच आहे पण आपल्याला माहीत नसल्यामुळे ते आपल्याला शक्य होत नाही. अशा पद्धतीनं आपल्याला हे व्यायाम लक्षात ठेवायचं आहे. नावसुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि घरीसुद्धा आपल्याला करत राहायचं आहे. उलट रिलॅक्स. पायाचं सूक्ष्म व्यायाम आपल्याला करून घ्यायचा आहे. पायाला मागे पुढे करा.
पायऱ्यावरती चालत असताना आपला गुडघा गुडघ्यातून कट कट असा आवाज येतो. त्या गुडघ्याला रिलॅक्स करण्यासाठी आपल्याला हा सकाळचा सूक्ष्म व्यायाम आपल्याला करून घ्यायचा आहे. गुडघ्यात ऑइलिंग नसल्यामुळे जेवणामध्ये आपल्याला अर्धा चमच तूप खायचं आहे, जेणेकरून आपल्या गुडघ्याला ऑइलिंग मिळेल आणि आपला गुडघा स्वस्थ असेल. गोल फिरवा. उलट. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. 4-5 वेळा गोलाकार फिरवायचा आहे. फिरवा. गुडघा जर आपल्याला टापोटाप ठेवायचा असेल तर थोडं फिरवा, व्यायाम करा. उलट. रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला सूर्यनमस्कार करून घ्यायचा आहे. आपल्या जागेवरती आपल्याला सूर्यनमस्कार करून घ्यायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला सूर्यनमस्कार करून घ्यायचा आहे. एक, 2, 3, 4. वर बघायचं आकाशाकडे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. दुसऱ्या वेळेस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तिसऱ्या वेळेस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. चौथ्या वेळेस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. पाचव्या वेळेस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आपल्या शवासनामध्ये यायचं आहे. आपल्याला झोपून जायचं आहे. शवासनामध्ये यायचं आहे. पूर्णपणे आपल्याला झोपायचं आहे. झोपून जायचं आहे. शवासनामध्ये यायचं आहे. दीर्घ श्वास भरायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपल्या हाताचे पाय आकाशाकडे, नजर आपली डावीकडे किंवा उजवीकडे, पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचं आहे. आपलं शरीर एखाद्या सेवाप्रमाणे शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेला अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे. दोन्ही पायाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पायाच्या टाचा, खोलगटफाट, पायाचे दोन्ही मांड्या, पोटऱ्या, जंघा, नाभी प्रदेश, कटी प्रदेश, पायाच्या नसणाऱ्या रिलॅक्स झालेला आहे, शिथिल झालेला आहे, अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे.
पोटाकडील भाग, लहान किडनी, मोठी किडनी, लिव्हर ट्रान्सफॉर्म, पोटातील बारीक किळीक अवयव संपूर्ण दिल्या झालेला शिथिल झालेला अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे. छातीकडील भाग, हृदय, दोन्ही शोल्डर, पाठीमागील भाग, लहान मणका, मोठा मणका संपूर्ण दिल्या झालेला शिथिल झालेला आहे अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे. दोन्ही हातांचे दाही बोटे, हातांचे खोलगट भाग, नसनाड्या, शोल्डर, मानेकडील भाग, संपूर्ण चेहरा, दात, नाक, जीभ, मसुरे, होठ, कपाळ, कानातील भाग, नाकातील भाग, डोळे, पापण्या, दात, मसुरे, जीभ, होठ संपूर्ण रिल्या शरीराला शिथिल झालेला आहे अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे. डोक्याकडील भाग, लहान मेंदू, मोठा मेंदू, डोक्यापासून तर पायांच्या दाही बोटापर्यंत आपलं संपूर्ण शरीर रोगनष्ट झालेला आहे, रोगमुक्त झालेला आहे अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे. डोक्यापासून तर पायांच्या दाही बोटापर्यंत त्याचेपर्यंत आपलं शरीर रिलॅक्स झालेलं आहे, शिथिल झालेलं आहे अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे. आपल्या पायावरती, दोन्ही पायावरती, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला अक्षर लिहायचा आहे. श्वास भरा. आपल्या पोटावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला ओ अक्षर म्हणायचं आहे. श्वास भरा. आपल्या डोक्यावरती म्हणजेच आपल्या मेंदूवरती लक्ष केंद्रित करून आपल्याला म अक्षर म्हणायचं आहे. श्वास भरा. आपलं शरीर एखाद्या सेवाप्रमाणे शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे याची धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे. दोन्ही पाय जवळ करा, दोन्ही हात सरळ करा, आपलं मान सरळ करा, आपला एक हात आपल्या कानावरती ठेवून विष्णू मुद्रेमध्ये यायचा आहे आणि एक हात जमिनीवर ठेवून आपल्याला हळूवार उठून बसायचं आहे. उठून बसा, पद्मासनामध्ये बसा किंवा साधी मांडी घालून बसा, वायुमुद्रेमध्ये बसा किंवा ज्ञानमुद्रेमध्ये बसा. जसं आपल्याला सहज बसता येईल त्याप्रमाणे आपल्याला बसून घ्यायचं आहे आणि 3 वेळा आपल्याला ओंकारेश्वर म्हणून घ्यायचं आहे. उदगीर प्राणायाम करून घ्यायचं आहे.
प्रतिपाल वंदनीय परमपूज्य स्वामीजी महाराज यांना कोटी कोटी वंदन, कोटी कोटी नमन. आयुर्वेद शिरोमणी आयुर्वेदांचे धन्वंतरी आचार्य बालकृष्णजी महाराज यांना कोटी कोटी वंदन करून आजच्या आपल्या भस्त्रिकेच्या प्राणायामाला सुरुवात करायचं आहे. सर्वप्रथम भस्त्रिका हळूवार करून घ्यायचं आहे, हळूवार सोडायचं आहे, हळूवार करून घ्यायचं आहे. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. वायुमुद्रेमध्ये बसा किंवा ज्ञानमुद्रेमध्ये बसा. वायुमुद्रेमध्ये बसले तर वात, पित्त आणि कफ असे 3 आजार आपल्याला कमी करायचे आहे, म्हणून आपल्याला वायुमुद्रेमध्ये बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला आमवात जर कमी करायचं असेल तर द्रोणामुद्रेमध्ये बसा. द्रोणामुद्रा म्हणजे कडी पिण्याचा डोना, त्याप्रमाणे आपला हाताचा डोना करून आपल्याला आपल्या गुडघ्यावरती ठेवायचं आहे. याने आमवात आपोआप कमी करता येईल अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे. हळूवार दीर्घ श्वास भरा, हळूवार दीर्घ श्वास सोडा. खरोखर आपण भाग्यवान आहोत. सकाळच्या रामपारी वटवृक्षाखाली, पिंपळाच्या वृक्षाखाली जोरदार ऑक्सिजन आपल्याला मिळत आहे. सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड म्हणजे वटवृक्ष आणि पिंपळ. या पिंपळाच्या झाडाखाली आध्यात्मिक सानिध्यामध्ये बसून आपण ऑक्सिजन मोफत घेत आहोत. फुकट ऑक्सिजन आपल्याला मिळत आहे, त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला घ्यायचा आहे. मन लावून करायचं आहे, अंतकरणातून आपल्याला पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे. जवळपास सर्वच जण आपण उतरत्या वयामध्ये आहोत. कफाचा आजार, हृदयविकाराचा आजार आपल्याला सतावत आहे. त्या आजाराला कमी करण्यासाठी फक्त एकच उपाय म्हणजेच भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिके प्राणायामामुळेच कफ, दमा, अस्थमा यासारखे आजार आपल्याला कमी करता येईल. या उतरत्या वयामध्ये आपल्याला परिपूर्ण फायदा घ्यायचा आहे. थोडं यामध्ये आपल्याला स्पीड वाढवायची आहे. यामध्ये आपल्याला थोडं अति स्पीड वाढवून घ्यायचं आहे, स्पीडमध्ये करून घ्यायचं आहे.
रिलॅक्स. थोडं शांत आपल्याला राहायचं आहे. पक्ष्यांचा आवाज आपल्या कानामध्ये ऐकून घ्यायचा आहे. आपलं शरीर रिलॅक्स झालेलं आहे. शरीराची ध्यान आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे. दोन्ही हात घासून आपल्या चेहऱ्यावरती थोडं गरम गरम वाफ द्या. डोळ्यावरती लावा. पूर्ण चोर लावून घ्यायचा. त्यानंतर दोन्ही मुठा आपल्या हृदयाजवळ बांधून याडवा. दुसरी का आपल्याला 30 वेळा करून घ्यायचं आहे. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडून. त्यानंतर आपल्याला कपालभाती रोजच्या करून घ्यायचा आहे. कपालभाती आपल्याला परिपूर्ण मन लावून करायचं आहे. आपला मेरुदंड ताठ ठेवून छाती काढलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला बसायचं आहे आणि मन लावून पूर्णपणे आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. कपालभातीला सुरुवात करायचं आहे. आपला मेरुदंड ताठ ठेवा. सरळ रेषेमध्ये आपल्याला बसायचं आहे. छाती काढलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला बसायचं आहे. चेहऱ्यावरती हास्य निर्माण करून आपल्याला एकसारखं कपालभाती करायचं आहे. कपालभाती. कपाल म्हणजे चेहरा, भाती म्हणजे चेहऱ्यावरचं तेज. संपूर्ण आपल्या भजनावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला कपालभाती करत राहायचं आहे. मन लावून कपालभाती करायचं आहे. कपालभातीमुळे 99 प्रकारचे आजार नसतो. अंगावर आलेल्या गाठी आपोआप फिरत, बीपी शुगर आपोआप कमी होत. पण दररोज आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्वचेचे विकार, हात खुजली, दमा, अस्थमा, खोकला, अर्ध डोकं दुखणे, केस गळणे, केस पिकणे, अपचनक्रिया, पचनक्रिया सुधारते, ॲसिडिटी होत नाही, असे 99 प्रकारचे आजार या कपालभातीमुळे आपल्याला नष्ट करायचा आहे. दररोजच्या अभ्यासामुळे आपल्याला कपालभातीमुळे सर्व आजार आपल्याला आपोआप कमी करायचे आहे, नष्ट करायचे आहे. कान खाजवणे, नाकातून पाणी गळणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळे खाजवणे, असे अनेक आजार या कपालभातीमुळे आपल्याला कमी करता येतात.
फक्त आपल्याला मन लावून कपालभाती करायची आहे. अंतकरणातून कपालभाती करायची. आपलं मन चंचल आहे. पक्ष्यांचा आवाज, गाडी घोड्यांचा आवाज आपल्या कानामध्ये ऐकू आला तर त्या ठिकाणी आपलं मन वळतो. त्या मनाला काबूत ठेवायचं आहे आणि स्वच्छ अंतकरणाने कपालभाती करत राहायचं आहे. कपालभातीमुळे चेहऱ्यावरती लाली हिमोग्लोबिन आपोआप, ज्यांचं हिमोग्लोबिन 7-8 असेल 13-14-15 पर्यंत पोहोचतो. एलेप्टिक एफटी, युरिया क्रिएटिन ही लेवल समतोल राहते. किडनीचे आजार, लिव्हरचे आजार आपोआप या कपालभातीमुळे दुरुस्त होतो. 99 प्रकारचे आजार या कपालभातीमुळे नष्ट होतो. काही शेतन उरलेले आहे. एकसारखं आपल्याला कपालभाती करत राहायचं आहे.
दिले आहे. दोन्ही हात घासून आपल्या चेहऱ्यावरती गरम गरम वाफ द्यायचा. चेहऱ्यावरती लावून आणि त्यानंतर आपल्याला अनुलोम विलोम मन लावून करून घ्यायचं आहे. अनुलोम विलोम करायचा, मन लावून आपल्याला अनुलोम विलोम करून घ्यायचा आहे. नाडी शोधन प्रक्रिया यामध्ये करायचं आहे. ज्यावेळेस आपण डावीकडून घेतो त्यावेळेस उजवीकडून थोडं थांबायचं आहे.